मित्रांनो, प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन बघायला भेटतं. कधी सुंदर दृश्य, तर कधी स्वतःची खरी ताकद. आजचा हा दिवसही तसाच होता. रन ऑफ कच्छ पासून सुरुवात केली आणि पुढे मांडवीकडे जाण्याचा रस्ता. पण मध्ये येणार होतं लखपत किल्ला आणि नारायण सरोवर. पण हा रस्ता एवढा सोपा नव्हता. काही ठिकाणी पूर्ण ऑफ रोड, धूळ, खड्डे आणि कस लागणारी राईड. आणि या सगळ्यापासून हळूहळू परतीचा मार्ग सुरू झाला. घरी तर परतायचं होतच, पण आजचा दिवस इकडे संपवायचं ठरवलं. सकाळचे 8:45 वाजलेत आणि इकडे भरभरून पाऊस पडतोय. बापरे, एवढा पाऊस पडेल ह्याचं प्रिपरेशन मी केलं नव्हतं. हवेवर मी रेनवेअर जॅकेट आणि पॅन्ट घेऊन आलेलो आहे. बट एवढा पाऊस पडेल ह्याची काय एक्सपेक्टेशन थोडं पण नव्हतं, कारण की एप्रिलचा महिना आहे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा माझा तिसरा दिवस आहे. मोस्ट प्रॉबली आज परतीचा प्रवास आम्ही चालू करणार आहोत, कारण की माझा मेन एम होता रोड टू हेवन आणि रन ऑफ कच्छ करण्याचा. तो पूर्ण केलेला आहे. हवेवर रन ऑफ कच्छमध्ये पाऊस पडल्यामुळे पूर्ण एक्सप्लोर नाही करू शकलो. थोडीशी वाट बघूया पाऊस कमी होतोय की नाही, अदरवाईज थोड्या वेळाने आपण निघू. मंडळी, उन्हाळा असताना पाऊस पडतोय हे सगळं थांबवायला पुरेसं कारण आहे. पण प्रत्येक वेळी परिस्थिती परफेक्ट नसते आणि जर ते होईपर्यंत थांबलो तर काहीच घडणार नाही. पाऊस थांबेल पण रस्ता बदलणार नाही. पण थांबायचं की पुढे जायचं हा निर्णय मात्र आपलाच असतो. म्हणून मी थांबलो नाही. पाऊस तर होताच, पण जिद्दही जास्त होती. अभी है 200-250 किलोमीटर के लिए है. चलो, मैं वीडियो में आपका नाम है प्रतीक भाई, तो मैं पहचान दिया. चलो, आपका भी है, आपका चैनल का ये मैं डाल दूंगा. ठीक है, चलो मिलते हैं अंकल. चलो मिलते हैं. मित्रांनो, निघालेलो आहे. भरपूर पाऊस पडलाय पुणे इकडे. माझ्या बाजूलाच एक व्हिडिओ यूट्यूबर होते, जसं मी दाखवलं तुम्हाला प्रत्येक. त्यांनी मला जरा नवीन गोष्टी बोला की हे ते गुजरातचेच इकडचे. तर त्यांनी मला बोलले की रोड टू हेवन हे सगळं रीलवर फेमस झालेली गोष्ट आहे. ॲक्च्युअल गोष्ट तुम्हाला बघायचं तर तुम्ही इकडे प्रॉपर हे अजून जवळ आहे, जे पाकिस्तान बॉर्डरच्या 10-15-20 किलोमीटरच्या जवळच आहे. तर चला एकदा एक्सप्लोर करूया. माझा आज प्लॅन होता खवरच जाण्याचा, पण त्यांनी मला उत्साहित केलं. तुम्ही आप घूम रहे हो तो पूरा अच्छे से घुमो. बोलो चलो, लखपतच्या मार्गे नारायण सरोवर करू. नारायण सरोवरमध्ये ते नारायण सरोवर जिकडे आहे एकदम गुजरातच्या लास्ट टोकेला आहे. तिकडून मग मांडवी परत येऊया. मांडवीला थोडंसं लेट तर झालं आहे. ऑन द वे पेट्रोल भेटलं तर फुल करूया. लखपतच्या मार्गे येऊन 3 तास फटाफट करू. तिकडून मांडवीसाठी येताना थांबू. आज शुक्रवार आहे, फटाफट करूया. चला. पाऊस पडल्यामुळे मित्रांनो एक फायदा झाला आहे. वातावरण पूर्ण थंड झालं आहे, मस्त बरं वाटतंय. थोडीशी पण गरमी नाही. इकडे लांबपर्यंत काही नाही आहे. लांबपर्यंत म्हणजे वस्ती नाही, काय नाही. जर माणसं पण नाही इकडे, गाड्या पण येत जात नाही आहे. तर मी हळूहळू चाललो आहे बॉर्डरच्या दिशेने, तर काहीच नाही आहे. फुल ऑन ॲडव्हेंचर भाई लोक, फुल ऑन ॲडव्हेंचर. भीती तर वाटते, कारण की मी एकटा आहे. बरोबर कोणासोबत चाललं असतं, पण ठीक आहे. समटाइम्स द हार्डेस्ट क्लाइम्स गिव्ह यू द बेस्ट व्ह्यूज. म्हणून तर बोलतो आयुष्य खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे आणि असं ॲडव्हेंचर करता आलं पाहिजे. मित्रांनो, रस्ते चालू झालेले आहेत आता. अजून 110 किलोमीटर बाकी आहेत. वाजले आता 9:50 झाले आहेत. निघालो मी उशिरा, कारण की मी घरी जाण्याच्या हिशोबाने होतो. पण बोललो चला अजून एक दिवस एक्सप्लोअर करूया. अजून 1 किंवा 1.5 दिवस, म्हणजे मला रविवारी मी मोस्ट प्रॉपर्टी पोहोचेन असं वाटतंय मला. आहे हे तो पुराही करलो ना, अर्धा अधुरा असं वाटतं मला. असं वाटत होतं की मी काहीतरी अर्धवट सोडून चाललंय. म्हणजे असं मनाला म्हणजे शांतता किंवा सॅटिस्फॅक्शन जे असतं ना राईड केल्यावर, ते नाही भेटतं. बोलत चला, मला असं वाटतंय म्हणून कोण इकडून येत नाही, कारण की हे रस्ते एवढे खराब आहेत त्याच्यामुळे. राईटला ट्रक, पुढे ट्रक, मागे ट्रक.
म्हणजे मागे पण ट्रक आहे बघा मॉल. तर रोड खराब आणि दुसरी गोष्ट इकडे लांब लचक ट्रकाची लाईन आहे. अच्छा रोड बनवायचं काम चाललंय म्हणून थांबवून ठेवलंय. हाय गॉड शेट ला 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 थांबा रुको रुको शेट एक मिनट आराम से जाओ भाई तो खड़बड़ी रास्ता है. चल भाई फायनली अय्यो जरा रस्ताच खराब आहे मित्रांनो. नाव आय कॅन सी वाय मोस्ट ऑफ द युट्यूबर्स और मोस्ट ऑफ द कंटेंट क्रिएटर्स डोंट कम हियर. त्यांची पण यांच्यामध्ये ह्यांची चुकी नाही आहे कारण की हा रोड तसा आहे म्हणजे गाड्या तशा येतात. क्या बोलती तू भी क्या बोलती भाई लोग बोलतात ना अरे मैं लद्दाख गया हूँ लद्दाख में उससे खराब रस्ते बोलो नाही भाई लद्दाखचे रस्ते खूप सुंदर आणि खूप चांगले आहेत. आता खराब रस्ते ह्यांना म्हणतात हे खराब रस्ते आहेत. आता इकडे तरी चांगला पॅच आहे पण मी आता मगाशी बापरे पूर्ण बाईक माझी हलते खरखर 2-3 वेळा स्केट पण झाली. तेच बोलतोय ह्यांना म्हणतात खराब रस्ते. लद्दाखचे रस्ते बिहारने एवढे भारी बनवलेत ना एवढे भारी एक नंबर. काय स्मॉल खराब पॅचेस आहेत ते लँडस्लाईड नेचर डिझास्टर त्याच्यामुळे अदरवाईज सुंदर रस्ते आहेत. जावा तुम्ही खूप मजा कराल मित्रांनो. फायनली डांबरी रस्ता मिळालेला आहे. हा 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 लुक फील सो गुड नाव. आय थिंक इकडे सगळे मिठाचे सगळे ट्रक आहेत ना ते मिठाचे ट्रक आहेत सगळे मीठ घेऊन जातात तिकडे पूर्ण. आय थिंक मला हेच वाटतं हे पूर्ण मिठाचं आहे सगळं. हळूहळू थोडेसे डॉट आहेत ना ते सगळं मीठ पडलंय. मड 58 लखपत 54 राहिले आणि नारायण सरोवर 78. लखपत होऊनच आपण नारायण सरोवरच आहे. क्लाउडी वातावरण दिसते मला थोडंसं फील होत आहे की पाऊस पडायची शक्यता आहे. थंड हवा येते. आता वाजले आहेत 10:36 म्हणजे 10:30 वाजले आहेत. अराउंड 40-50 किलोमीटर चालू आहे मी जास्त नाही आहे कारण की रस्ते खूप खराब आहेत. मोस्ट प्रॉब्ली इकडून क्लिअर रस्ता असेल कारण की आता मला इकडून परत नाही यायचं आहे. चला मला तर सर्वात पहिले पेट्रोल पंप शोधायचं आहे. आता किती आहे डिस्टन्स फ्युएल डिस्टन्स एमटी 150 किलोमीटर आहे. ठीक आहे असं वाटतं मी लदाखमध्ये झालं असं वाटतं म्हणजे एकदम बघा ना पूर्ण स्ट्रेट रोड आहे पूर्ण फुल स्ट्रेट रोड आहे. प्रत्येक वेळी सोपं असायलाच हवं असं नाही पण प्रत्येक वेळी पुढे जाणं गरजेचं असतं. क्षण असे येतात जेव्हा थांबावंसं वाटतं पण त्या क्षणी स्वतःला अजून एक पाऊल पुढे ढकलायचं असतं. मित्रांनो इकडे एवढं शांत आहे ना मी थोडा वेळ थांबलेलो जस्ट ब्रेक घ्यायला कारण की तो ऑफ रोड जरा जास्त होता पण थोडं शांत 5 मिनटं जरा मी शांत थांबलो आणि एवढं बरं वाटतंय ना. मी खूप थँकफुल आहे स्वतःसाठी कारण की मी एवढ्या अशा निसर्गरम्य जागेमध्ये स्वतः मला फिरायला भेटतं आहे आणि एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. तर खूप बरं वाटतंय खूप मस्त वाटतंय. आय होप तुम्हाला पण आवडत असेल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आता पुढे निघूया. माझ्या शूजची हालत मला दाखवायची होती. हे बघा माझे शूज पूर्ण पाण्याने हे झालेत. बाईकची हालत बघायला गेलं तर हे बघा नंबर प्लेट पूर्ण वीक. पाऊस पडल्यामुळे हा त्रास झाला आहे. अदरवाईज ऑल सॉर्टेड. चला पुढे निघूया मग. हा तर थांबलो मी थोडासा प्रोटीन बारा खाल्ला मी पाणी वगैरे पिलं छानपैकी कारण की मला नाश्ता करायला भेटला नाही. मला ग्लोव्ज घातली कारण की आता पाऊस नाहीये. आता मला फक्त आता बघायचं आहे की पेट्रोल कुठे भेटेल. अंकलला विचारलं आता 2-3 जणांना विचारलं होतं कुठे भेटतं. लाजपत 46 किलोमीटर आहे. आय होप लाजपतमध्ये मला पेट्रोल पंप भेटेल. पेट्रोल नंतर रिस्क होईल मला. मस्त आहे पण हा रोड खरंच. असे पेट्रोल पंप कितना दूर आहे 8-9 किलोमीटर मिळेल आहे ना. ओके थँक्यू भाई. 8-9 किलोमीटर ठीक आहे चला नो प्रॉब्लेम रिलीफ. म्हणजे मी पळू शकतो गाडी. गावाला जरा बघा बरं वाटतं वस्ती झालं तर बघायला कधी मध्ये लांबपर्यंत इकडे विंडमिलचं इकडे समोर बाजूला इकडे पूर्ण लांबपर्यंत पोहोचलेत. किलोमीटर लांबपर्यंत सगळे वीज निर्मिती इकडे प्रॉपर होतं इकडे म्हणजे मीठ आणि इलेक्ट्रिसिटी. अरे बापरे हा बघा ओ भाई अरे यार आप भी ना. हेलो मुंबई से हाँ जी
वीडियो चालू है हाँ आप कहाँ से हो हेलो रही ओके लखपत फोर्टमध्ये मी आता आलो आहे पण आय डोंट नो हाऊ लांब मोठासा फोर्ट आहे लेट्स एक्सप्लोअर आणि आतमध्ये वस्ती पण आहे फोर्टच्या तर मित्रांनो आलेलो आहे लखपत फोर्टवर म्हणजे हा पूर्ण असा लांब लचक असा मे बी 1 किलोमीटर डायमीटर मधला असं वाटतं फोर्ट आहे मंडळी हा आहे लखपत फोर्ट कच्छच्या टोकाला उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार एकेकाळी हे ठिकाण खूप गजबजलेलं बंदर होतं व्यापार लोकांची ये जा इकडे सगळं चालायचं पण काळ बदलला आणि आज इकडे उरली आहे शांतता आणि या भिंतीमध्ये बंद असलेल्या कथा या किल्ल्यावर उभं राहिले की वेळ थांबल्यासारखा वाटतो आणि कळतं जागा बदलतात पण इतिहास तसाच राहतो भाई इंजिन चेकलाइट आली आहे मला इझिली भाई फाटते जरा आता पेट्रोल तर भरलंय ते ठीक आहे इंजिन चेकलाइट आली आहे भाई क्या करे गाडी तर बरोबर फंक्शन करते काय माहित नाही आय डोंट नो 15 मिनिटं जरा जाऊया पुढे नंतर जरा गाडीला पण आराम देऊया आपण पण खाऊया काहीतरी आणि वेस्ट करूया कारण सरोवर 12 किलोमीटर आहे इकडून म्हणून 1 वाजले आहे 12:30 म्हणजे 12:40 झाले आहेत कारण की आपण एकदम ऑफ साईड एरियावर आहे इकडे काय रॉयल एनफील्डची एक पण गाडी दिसली नाही मला आय डोंट नो कुठे असेल आता नारायण सरोवर समुद्र सीमा दर्शन नारायण सरोवर अच्छा नारायण सरोवर पण मंदिरच आहे मोठं हा हे पण आय थिंक सरोवर टाईपच आहे पूर्ण आजूबाजूला कारण की मला दिसतं मॅप आणि पूर्ण म्हणजे आता पाणी सगळं सुकलं आहे चला नारायण सरोवर कसं एकदा बघूया स्वामीनारायण मंदिरावर मित्रांनो आलेलो आहे नारायण सरोवरला आता इकडून कोटेश्वर टेम्पल आहे जवळ आहे 2 मिनिटावरच आहे मी आता मॅप लावला नाहीये एकदम समुद्री तटला आहे तो तर एकदा जाऊन बघूया इकडे पूर्ण बॉर्डर सिक्युरिटीला इकडून 20 किलोमीटरच काहीतरी बघायला तर पाकिस्तान बॉर्डर आहे म्हणजे पूर्ण लखपत आणि हे पूर्ण पाकिस्तान बॉर्डरच्या जवळच आहे पूर्ण बॉर्डरच्या क्रॉस करून साईडने चाललो आहे कोटेश्वर मंदिराचं मला दर्शन वगैरे झालेलं आहे जाऊन आलो मी आतमध्ये आधी सगळे जास्त थांबू नाही शकत कारण की बाईकचं सामान सगळं ओपन आहे भीती वाटते बाईक सोडायला जाऊन आलो तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आता बघू पहिले काहीतरी खाऊया भूक जास्त लागले सकाळपासून नाश्ता वगैरे काय केला नाहीये पहिले काहीतरी खाऊया यार पुढे तर खायला काय नाहीये चला मग निघायलो आम्ही पुढच्या दिशेने मांडवीसाठी मांडवी आहे इकडून 142 किलोमीटर इकडून मला दिसते 142 किलोमीटरचा आहे तर सरळ जाऊया मांडवीसाठी हा पूर्ण कोस्टल रस्ता आहे म्हणजे कोस्टल रोड टाईप आहे म्हणजे समुद्र बाजूला आहे या साईडला आणि त्या जवळूनच आहे आय थिंक आपल्याला समुद्र दिसणार नाही तर एवढं एक्साइट व्हायची गरज नाही असं मला असं वाटतंय तर निघूया फटाफट आणि बघूया म्हणतो काय खायला भेटत असेल तर खाऊ चला 2:10 झालेले आहेत मित्रांनो आणि मी आता आजच्या जर्नीमध्ये अराउंड 200 किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत लेफ्टला पवन चक्री राईटला पवन चक्री जिकडे भाऊ तिकडे पवन चक्री मस्त आहे पूर्ण रस्त्यावर दिवसानंतर पद्धतशीर जेवण मी आता इकडे मी ऑन द वे मांडवीसाठी मी आलेलो किसान करून इकडे हे मी ऑन द वे मांडवीमध्ये चाललेलो तर ऑन द वे मी थांबलो इकडे मग आपले जे ओनर आहेत म्हणजे हे यांचे राजभाई हाय हां हां राजभाई सांगत होते आम्हाला की तुमच्याकडे बायकर्स वगैरे खूप येतात आणि MSK वगैरे पण येऊन गेलेले इकडे तर त्यांनी मला व्हिडिओज वगैरे दाखवले ठीक आहे खूप मस्त वाटलं त्यांच्याकडे भेटून वगैरे ठीक आहे मग जेवण घेऊया मग जेवण घेतो मग जेवण मग थोड्या वेळाने एक ब्रेक घेऊया आणि मग फुटून निघूया चला चलो अंकल हो गॉड किती मस्त जेवलं यार किती बरं वाटलं त्यांनी तो मस्त असा मोठा वडा तांब्यावरून छास दिलेला मी पूर्ण संपवला होतो
भरपूर पानी पहले भरपूर। हाँ हाँ चलो अभी डायरेक्ट रात को लंच डिनर करने का है, अभी टेन्शन नाही आहे। चला मग आता निघूया मांडवीसाठी। मांडवीमध्ये आता काय भेटते बघू। हा तर मित्रांनो मांडवी सिटी आहे प्रॉपर, पोहोचलेलो आहोत। कच्छमध्ये स्वामीनारायण मंदिर एवढी आहेत बापरे, मी एवढी मंदिरं बघितलं इकडे। मित्रांनो विजय विलास इस्टेटमध्ये आलेलो आहे। विजय विलास पॅलेस जे फेमस आहे मांडवीमध्ये, हे किती फेमस आहे ते जरा बघूया। जास्त चालायचं आहे का? चला चला बघूया किती लांब आहे। इकडे पार्किंग आहे, पार्किंग गाडी लावून चालून जावं लागतं। थोडंसं आतमध्ये आहे, मी एकटा आहे, माझ्याकडे सामान आहे तर मी गाडी सोडू नाही शकत। तर हे इमेजेस आहेत जे मी गुगलवरून केले आहेत, हे विजय विला पॅलेस आहे। ठीक आहे चला आता मी डिसाईड केलं आहे घराच्या दिशेने निघूया। चला भाई लोक, हे माझ्या भाई बाजूला आहे ना, हे हा पूर्ण मांडवी फोर्ट आहे। हा पूर्ण इकडे हा पूर्ण असा मांडवी फोर्ट आहे पूर्ण। तर आता झालं इकडे मांडवीचं पण फिरणं, आता नाही फिरून आता निघूया आणि पोचूया फटाफट। चला अरे 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 कहाँ जा रहे हो रे भाई? मैं पायाला मारू नका आणि कसं जाऊन नका, आराम से जाओ। हां नीट जा रे। हा 5:30 वाजलेले आहेत। मग इकडून अहमदाबाद दिसतंय 345, कुंडला 87, मुद्रा 18 किलोमीटर। अहमदाबाद लागणार नाही, अहमदाबादला आपण बायपास करणार, म्हणजे अहमदाबाद थोडं वरती, आपण खाली आहे, थोडं खालून जाणार ना। टाईम राहिला आहे 14 तास 41 मिनिट्स, झाले आहेत 5:50, 5:30 वाजलेले ना। हां ठीक आहे, महालक्ष्मी चौधरी हॉटेल। चलो बघू किती वेळ लागतो आज घरी पोहोचायला। 6:30 वाजले आहेत, ऑलमोस्ट 6:20 झालेत। इकडे थोडं काम चालू आहे, पण सिटीमध्ये थोडंसं ट्रॅफिक आहे संध्याकाळच्या वेळेचा। तर चला आपण चाललो आहे। थोडंसं मला थकायला झालेलं आहे की मी पाणी पिलं नाही आहे आणि मला जरा फटीकसारखं फील होतं। सकाळपासून कंटिन्युअसली राईड करतो ना, राईड आराम केला पाहिजे असं वाटतंय। ब्रेक घेऊया चला। संध्याकाळच्या त्या रंगांमध्ये सगळा थकवा विरघळवून गेला आणि मन शांत होऊन फक्त त्या क्षणात हरवून गेलं। समोर पसरलेले ते दृश्य आणि हलकी थंड हवा, बस एवढंच पुरेसं होतं सगळं विसरायला। मग मित्रांनो अजून कच्छमध्येच आहे मी आता। थोडासा ब्रेक घेतला कारण की अंधार झालेला आहे फायनली, आणि मग मी इकडे थांबलो त्या शिव कृपरामध्ये, चहा पिली। चहा पण छान होते यांची, आणि यांचे ओनर पण माझ्याबरोबर आहेत। सर आपका नाम? मेरा नाम किशन। हाय हाय, अच्छा लगा आपसे मिल गए। हे ओनर आहेत आपल्या हॉटेलचे, ते भेटले आम्हाला, त्यांचे 2 गोष्टी बोलले आमच्याबरोबर, चांगलं वाटलं जरा बोलून पण, अच्छा लगा बात करके आपसे। चला मग आता थोडा वेळ थांबू इकडे 5-10 मिनटं आणि मग निघू मग परत। हां आता मित्रांनो 9:15 वाजले आणि मी जेवढं खेचायची असते तेवढी खेचली। अराउंड 700 किलोमीटर आजची झालेली आहे असं वाटतंय मला, कारण की मी आता चेक नाही केलं, माझ्याकडे चावी नाही। आता बाईक समोर तिकडे लावली आणि इकडे मी अमरदीप फूड कोर्ट आहे, त्यांच्यात रूम आहेत त्यांचे, तिकडे मी आता स्टे करतोय। चेक इन केलं मी, आता चेकिंग करून मग आता आंघोळ वगैरे मस्त फ्रेश झालो आणि खाली आता जेवायला आले। तर जेवून मग आता आजचा दिवस इकडेच संपूया। मस्त होता आजचा दिवस, छान होता, काहीतरी नवीन गोष्टी आज बघायला भेटल्या आणि चांगल्या एक्सप्लोअर करायला भेटल्या। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। भेटूया उद्या परतीच्या प्रवासामध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।